मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांना लक्ष्मण हाकेंचे चॅलेंज। मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी 288 जागा लढवण्याची घोषणा केली आहे। त्यासाठी जरांगेंनी घोंगडी बैठकाही सुरू केल्या आहेत। पण ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी वेगळाच दावा केला आहे। मनोज जरांगेंकडे 5 उमेदवार सुद्धा उपलब्ध नाहीत असे हाके यांनी म्हटले आहे। ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके सध्या राज्यभर फिरत आहे। सोलापूर येथे असताना माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी मनोज जरांगे निवडणूक लढवणार नाहीत असे भाकीत केले आहे। लक्ष्मण हाके म्हणाले, इथल्या पुढाऱ्यांनी फक्त निवडणुका जिंकण्याचे व्याकरण आत्मसात केले आहे। निवडणुका जिंकण्याचे तंत्र या लोकांकडे आहे, पण महाराष्ट्रातील ओबीसींचे अंतकरण समजून घेण्याचे काम मग शरद पवार असो, पृथ्वीराज चव्हाण असो की अशोक चव्हाण, 29 मुख्यमंत्र्यांपैकी 21 मुख्यमंत्री मराठा समाजाचे झाले। या सगळ्या मराठा समाजाच्या नेत्यांनी परत सत्तेवर कब्जा केला आहे। लक्ष्मण हाके पुढे म्हणाले की मनोज जरांगे 5 उमेदवारही उभे करू शकणार नाहीत। ते पुढे म्हणाले की जरांगेंनी 288 उमेदवार उभे करावेत। जरांगे 5 उमेदवार सुद्धा उभे करू शकणार नाहीत। जरांगेंना उमेदवार जाहीर करायचे असतील तर त्यांनी त्या घनसावंगी तालुक्यात आंदोलन झाले तिथलाच पहिला उमेदवार त्यांनी जाहीर करावा। जरांगे असे करणार नाहीत असे भाष्य लक्ष्मण हाके यांनी केले आहे। याही पुढे जाऊन लक्ष्मण हाके म्हणतात की जरांगे शरद पवारांच्या स्क्रिप्टवर काम करणारे कार्यकर्ते आहेत। त्यामुळे जरांगेचे नाही राजकीय विजन आहे ना राजकीय पक्ष। 288 जागा खूप मोठी गोष्ट आहे। निवडणुका या एका जातीच्या प्रश्नावर लढवल्या जातात का? आम्ही 96 कुडी, आम्ही 92 कुडी असे म्हणून निवडणुका लढवल्या जातात का? जरांगे निवडणूक लढवणार हे शक्यच नाही असा दावा हाकेंनी केला आहे। लक्ष्मण हाकेंच्या या वक्तव्यामुळे महाराष्ट्रभर आता नवीन चर्चेला तोंड फुटले आहे।